खामसोळे, राहणार कांबळज तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. गेल्या 10-12 वर्षापासून कांबळज तालुका मुदखेड येथील बळेगाव उच्च बंधाऱ्याच्या बॅक वॉटरमुळे आमच्या गावाच्या बऱ्याचशा जमिनी, सदरील शेतकऱ्याच्या जमिनी पाण्याखाली जातात. आणि आजही आपण तिथं जर बघलं तर आजही आमच्या जमिनी पाण्याखाली आहात. गेल्या 10 वर्षापासून आम्ही इथल्या शासनाला, प्रशासनाला अनेकदा अर्ज केले, विनंत्या केल्या. आज ना तारीख पे तारीख शासनाने दिली, पण आजपर्यंत आम्हाला कुठलाच शेतकऱ्याला एकही रुपयाचा मावेजा मिळाला नाही. त्यासाठी आम्ही शेवटी आज सगळ्या कलेक्टर ऑफिसची, पोलीस स्टेशनची रितसर परमिशन घेऊन या ठिकाणी आम्हाला न्याय आणि आमचा हक्क मिळण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. नमस्कार, मी संभाजी रामकिशन खानसोळे, राहणार कांबळज, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. गेल्या 10 ते 12 वर्षापासून आम्ही या कार्यकारी अभियंत्याकडे अर्जावर अर्ज करत आहोत. तरी पण या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत, या प्रशासनाने आमची कसल्याच प्रकारची दखल घेतलेली नाही. आणि आम्ही आता एकच विचार केलाय की सर्व शेतकरी मिळून आमरण उपोषण केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. त्याकरिता आम्ही आज आमरण उपोषणासाठी बसलो आहोत. तर कृपा करून मी या प्रशासनाला विनंती करतो की आमच्या या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत आणि त्यांनी लवकरात लवकर या मागण्याचा त्यांनी विचार करावा. मागण्या नाही पूर्ण झाल्या तर पुढचा पाऊल काय असणार? आम्ही जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणारच नाही. आज तर शेतकरी आहोत आम्ही. जर आमच्या मागण्या मान्य होणार गेल्या तर समजा की उद्या अख्खं गाव येईल आणि इथं बसल आणि अधिकाऱ्याला एकालाही मध्ये काम करू देणार नाही. कारण सर आम्ही शासनाची पूर्ण परमिशन घेऊन या ठिकाणी बसलो आणि आमचा हक्क मागालो आणि आम्ही विनंती करून मागालो. त्यामुळे या मागण्या आम्हाला शासनाला आमच्या पूर्ण कराव्याच लागतात. कारण नदीच्या पलीकडल्या गावाला मावेजा मिळते, बाजूच्या गावाला मावेजा मिळते, शेजारच्या गावाला मावेजा मिळते, आणि आमच्याच गावावर का अन्याय? आजही अख्ख्या गावाची जमीन 100-150 पात्र शेतकरी असताना अख्ख्या गावाची जमीन पाण्याखाली आज बी आहे. आणि तरी मग यांना फक्त इथून रितसर मोरी फाईल पाठवून मंजूर करण्यास काय अडचण आहे? आणि या शासनानं फक्त एकच आमचंच गाव सोडून वरच्या गावाला पूर्ण केलेलं आहे. त्याच्या मागण्या खालच्या गावाच्या केल्यात, समोरच्या गावाच्या केल्यात. फक्त एक आमचं गाव असं आहे की त्यापासून आम्हाला वंचित ठेवल्या गेले. त्यासाठी आम्ही शासनाची विनंती करतो की बाबा आमचे हे काम तुम्ही शासनाच्या कायद्यात चौकटीत बसून आमच्या मागण्या मान्य कराव्या. एवढी आम्ही या शासनाला, अभियंत्याला, प्रशासकीय लोकांना विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि आम्ही आमरण उपोषणासाठी बसलो आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही.